ग्रामपंचायतीचे सरपंच सौ दीपाली दिलीप केदार मॅडम यांच्याकडून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे। तदनंतर ग्रामपंचायत कुकसे बोरिवलीचे माजी सरपंच सन्माननीय संदीपजी ठाकरे यांच्याकडून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। तदनंतर कुरुंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय योगेशजी पाटील उर्फ बंटी दादा याचकडून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे। पिसेगावचे प्रसिद्ध उद्योजक योगेशजी पाटील याचकडून सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। वावली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुखेजी जाधव याचकडून सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी चांगलं योगदान लाभलेलं आहे। आणि कुरुंदगावचे सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक विशालजी पाटील याचकडून सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान लाभलेलं आहे। तदनंतर कुकसे बोरिवली गावचे उद्योजक आणि या स्पर्धेचे जनक संदीपजी काटोले यांचे प्रिय मित्र पंकजजी देसले याचकडून सुद्धा चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। सुस्वागतम सर, 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय। जे आपण या स्पर्धेमध्ये जे पाहुण्यांसाठी जे सन्मान चिन्ह पाहत आहोत त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य देणारे वापालगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय योगेशजी वेखंडे आणि सन्माननीय अरुणजी विशे यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि जाऊया आता मात्र आपण कॉम बॉक्समध्ये ते सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक हरेश पंड्या सर आणि त्याचे सुप्तीला असतील अजय गरत। थँक्यू सो मच। बहुत बहुत धन्यवाद आपका योगेश जी। सुप्रभात मित्रों, आप सभी का हार्दिक स्वागत है। जय गणेश चषक वाफाळे 2025 आयोजक वाफाळे ए एवं एस के ग्रुप परेशजी भोईरगांव यांचा हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। जय महाराष्ट्र। भोईरगांव ये टीम ने टॉस जीतकर पहले बॉलिंग करने का फैसला किया है और पहले बैटिंग कर रही है संघर्ष समता नगर। दोनों ओपनर्स है योगेश और रोशन, पहला ओवर करेंगे प्रतीक। मेरे साथ जुड़ चुके हैं अजय घरत जो कि पिछले कई सालों से लोकप्रियता हासिल करते हुए आज पड़गा की आन बान शान कहे जाएंगे। नए ओवर की शुरुआत, पहली गेंद, बहुत अच्छा टप्पा। और अजय, ये जो जय महाराष्ट्र भोईरगाव टीम है, ऐसा लग रहा है मानो भारत की टीम खेल रही है। हां, जर्सी बघितल्यानंतर तसंच वाटतंय, पण चांगली टीम आहे। दोन्ही चांगल्या टीम्स आहेत आणि या मॅचमध्ये एका रोमांचक सामन्याची अपेक्षा जरूर केली जाऊ शकते, कारण दोन संतुलित संघांच्या दरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राइक पर है योगेश, एक अच्छे रनअप से अपने अप्रोच से दौड़ते हुए वाफाड़े एंड से जैसे ही टप्पा खाया लेट कट में उसे तब्दील किया है। आउटफील्ड बहुत तेज है, रोकने का प्रयास और आखिरकार रोक जरूर लिया है, लेकिन इसके पहले रन बनाए जा चुके हैं। चांगला स्ट्रोक होता। क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी लवकर धावा बनवण्यासाठी थोडंसं लेट देखील खेळावं लागतं। 2 धावा कंप्लीट केल्या योगेश दोंदेनं। भरपूर वर्षांचा अनुभव योगेश दोंदेच्या पाठीशी आहे। आज तो सलामीला आलेला आहे। एक वेगळी रणनीती देखील दिसते आपल्याला समतानगर संघाकडून। जड़ में आती हुई गेंद, बैकलिफ्ट बिल्कुल नीची सतह से और यहां पर रनआउट के रूप में पहला विकेट। बिल्कुल गलतफहमी और आउट। पडगा ग्रामीण परिसरात 15 वर्ष दबदबा कोणाचा। आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघाचा। आमचे वापाले गावाचे जय गणेश क्रिकेट संघ। रनों का उतावलापन, यहां पर उनका विकेट ले डूबा। योगेश और रोशन ये 2 ओपनिंग बैटर आए थे, जिसमें रोशन का लौटना तय है। बहुत खूबसूरत फील्डिंग का मुजाहरा पेश किया गया। रनआउट के रूप में गिरने वाला पहला विकेट प्रतीक। योगेश दोंदे कलाइयों का उपयोग करने वाला एक ऐसा खिलाड़ी, मतलब इसकी बॉलिंग को देखकर लोग फिदा हो जाते थे और गले में फिर वो सोने की चेन, मानो वेस्ट इंडियन कोई स्पिनर है, ऐसा मुझे लगता था कई बार। और बोरिवली, पड़गा, अतराफ के जो आज बहुत बेहतरीन पुराने लेजेंडरी प्लेयर्स है, उसमें योगेश दोंदे का भी नाम आता है। और किंवदंतिया जिसको हिंदी में कहा जाता है, इस तरह के खिलाड़ी पीटीसी में योगेश दोंदे इज रियल स्टालवॉर्ट, नो डाऊट अबाउट दॅट। पण मागच्या काही स्पर्धांमध्ये गोलंदाजी केलेली नाही। इस बार ऑन साइड पर खेला है और 1 रन।
कई बार अजय मुझे ऐसा लग रहा है कि जब आप टीम के सीनियर प्लेयर होते हैं तो जो टीम के उभरते हुए खिलाड़ी हैं उनको आप मौका देते हैं और फिर उनके अंदर के अच्छे खेल को निखार कर, क्योंकि मैं कितने दिन खेलूंगा, तो किसी को तैयार करना, एक अच्छा प्लेयर वही होता है जो दूसरे प्लेयर को तैयार करे, जिस तरह एक अच्छा लीडर वही होता है जो दूसरे लीडर को तैयार करे। शायद ये वजह है कि वो गेंदबाजी नहीं कर रहे हैं, बट 40+ वगैरह में कर सकते हैं। हो निश्चितच. आणि नवोदित खेळाडूंना संधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न विशेषतः गोलंदाजीमध्ये करण्यात आलेला आहे समतानगर संघाकडून. अनिश सारखा एक चांगला लेग स्पिनर त्यांच्या टीमकडे आहे. योगेशच्याच पावलांवर पाऊल त्याने देखील टाकलेलं आहे. चांगली गोलंदाजी अनिशकडून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहायला मिळालेली आहे. प्रतीक की अगली गेंद, इस बार टाइमिंग बढ़िया थी, लेफ्टी बैटर द्वारा ऐसे भी ऑन ड्राइव ऑफ ड्राइव ये आंखों में ठंडक देने वाले स्ट्रोक्स होते हैं और यहाँ पर पहला झटका लगने के बाद अब धीरे धीरे संभलने का प्रयास, 4 रन 1 विकेट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये प्रतीककडून पाहायला मिळाली आहे. डिसिप्लिन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये, एक तो जो डिसिप्टिव्हपणा पाहिजे तो देखील पाहायला मिळाला आहे. हात उघडण्याची फारशी संधी त्याने फलंदाजांना दिलेली नाही. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इस बार स्क्वायर ऑफ द विकेट, स्ट्राइकर एंड के अंपायर के आगे गेंद को रोक दिया गया है. लेकिन अजय एक चीज है कि सीनियर प्लेयर्स भले आज उभरते हुए खिलाड़ियों को मौका देते हैं लेकिन सीनियर्स को भूलकर नहीं चलेगा. मतलब मुझे मुनव्वर राणा साहब का एक शेर याद आता है, हम सायेदार पेड़ जमाने के काम आए, सूख गए तो जलाने के काम आए. तो आज आप वर्ल्ड कप हिस्ट्री भी आप देखें, अर्जुना रणतुंगा सीनियर थे, सनत जयसूर्या जूनियर थे. उसके पहले का वर्ल्ड कप अगर आप देखें 83 का वर्ल्ड कप, ऑफ कोर्स सुनील गावस्कर वाज अ वेटरन, और उसमें अगर आप देखें यशपाल शर्मा, कीर्ति आजाद, ये उभरते हुए मोहिंदर अमरनाथ, देवर इन द मिडल ऑफ देयर करियर. तो हर बार एक सीनियर प्लेयर और जो टीम में उभरता हुआ प्लेयर है, मैं उसको जूनियर नहीं कहूँगा, इनके बीच में सुसंवाद और इनके बीच में सुचारू रूप से अगर काम किया जाए तो टीम बहुत वंडरफुल रिझल्ट दे सकती है. हे बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे. ते मिश्रण फार गरजेचं देखील असतं. बऱ्याचदा जेव्हा अनुभवी खेळाडू संघात नसतात, फक्त यंगस्टर्स असतात, तेव्हा देखील तिकडे काही कमतरता जाणवते. आणि जेव्हा फक्त सिनियर्स असतात तेव्हा देखील तिकडे काहीशी कमतरता जाणवते. कारण नवोदित खेळाडूंची देखील आवश्यकता असते. त्यांचं मिश्रण जर योग्य असलं आणि विशेषतः जे नवोदित खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये शिकण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, तरच तो संघ पुढे जाईल. तेव्हाच ते जे मार्गदर्शन आहे अनुभवी खेळाडूंचं ते त्यांना योग्य प्रकारे मिळेल आणि अनुभवी खेळाडू देखील ते मार्गदर्शन करतील. जर शिकण्याची इच्छा नसेल तर अनुभवी खेळाडू देखील विचार करतात की मी सांगून काय फायदा. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या 1/5. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये टीम संघर्ष समतानगर हा रिव्हर्स स्वीप करायचा होता. दुर्गेश आलाय गोलंदाजीला. येथे एक चोटी धाव कंप्लीट करतील फलंदाज. मात्र चांगली सुरुवात केली आहे दुर्गेश भोईरनं. हा महत्त्वाचा खेळाडू आहे, हा खंदा खेळाडू आहे. गेली अनेक वर्ष खेळतोय. अष्टपैलुत्व त्याने कित्येकदा आपलं दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिलेत जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. दूसरी ओर संघर्ष समतानगर को संघर्ष करना होगा, क्योंकि हरिवंश राय बच्चन जी ने अमिताभ के पूछने पर एक बार कहा था कि जब तक जीवन है तब तक संघर्ष है और जब तक संघर्ष है तब तक जीवन है. और मराठी में एक बहुत फेमस मुहावरा है, आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करतो. तो संघर्ष जो है अपने नाम के अनुरूप संघर्ष कर रहा है और संघर्ष करने के लिए योगेश दोंदे मैदान में उतरा हुआ है. गिअर चेंज करण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजांकडून. इस बार बेहतर ड्राइव है, लेफ्टी बैटर इन्होंने प्रभावित किया है जिस तरह से वो बैटिंग कर रहे हैं. इस बार 1 को 2 में तब्दील कर लिया है. अजय, आज के मॉडर्न क्रिकेट में जहां हम आसमानी स्ट्रोक्स की बात करते हैं वहीं पर ग्राउंड शॉट्स ये लुप्त होते जा रहे हैं. लेकिन ये एक ऐसा वाहिद बल्लेबाज है जिसने 2 बेहतरीन ड्राइव आज हमारे सामने रखे और उसका स्टांस थोड़ा सा अलग है. हो, थोडा स्क्वेअर ऑन स्टान्स आहे. असं वाटतं की गोलंदाज मिडविकेट कडून येतोय की काय गोलंदाजी करण्यासाठी, ज्या पद्धतीने त्याने स्टान्स घेतलाय. पण व्ही मध्ये चांगला खेळत आलेला आहे. या अगोदरच्या षटकामध्ये देखील त्याने लॉंग ऑनला एक चांगला ड्राईव्ह दाखवला होता आणि आता देखील एक चांगला ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. दुर्गेश की गेंद इस बार खींच के मारने का प्रयास था, हालांकि बल्ले पर लेनी, यस ही इज आउट.
अंपायर ने इस बात की पुष्टि की, अपील की गई और आउट। संदीप काठोले संघाचा स्पॉन्सर मनाचा दादा आहे हो दिलदार झालंय. आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे आभार व्यक्त करूयात. प्रथम पारितोषिक सचिन पाटील साहेबांकडून लाभलेलं आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सभापती. तसेच द्वितीय पारितोषिक जे आहे ते श्रीकांत गायकर साहेबांकडून लाभलेलं आहे, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष. आपले देखील विशेष आभार. तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते चेतन पाटील साहेब माजी सरपंच दळेपाडा यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. चतुर्थ पारितोषिक जगदीश पाटील साहेब कुरुंद ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य यांच्याकडून देण्यात आलेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज, हरीश पंडे सर, ट्रॉफीज आपण बघितले असतील, किती छान ट्रॉफीज आहेत. समथिंग डिफरंट या सर्व ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. स्वर्गीय सखाराम विषय यांच्या स्मरणार्थ आदरणीय मगन सखाराम विषय साहेब उद्योगपती वाफळे यांच्याकडून त्यांचे देखील विशेष आभार. पैरों पे आती हुई गेंद, पिन पॉइंट यॉर्कर जिसको कहा जाता है अंग्रेजी में, उस तरह की गेंदें लेग बाय. यस, ट्रॉफी का साइज, उसका शेप और सबसे बड़ी बात है उसकी फिनिशिंग. देखिए, इंसान कितना भी बड़ा हो जाए, आज भी उसके हाथ में आप एक 5 स्टार चॉकलेट रखे तो आंखों में चमक आती है. वैसे ही ये ट्रॉफी है. कोई प्लेयर रिटायर है या खेल रहा है, देखेगा तो उसको जीतने की इच्छा हो ही जाएगी. बहुत ही खूबसूरत ट्रॉफी का इंतजाम इस जय गणेश वाफड़े चषक में किया गया. इसके लिए आयोजकों को मैं बहुत बहुत मुबारकबाद पेश करना चाहूंगा. दुर्गेश की अगली गेंद इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बड़ी नजाकत से स्ट्रेट ड्राइव और थोड़ी सी लापरवाही, और यहां पर अब अंपायर का इशारा 4 रन होगा. दुर्गेशनं आपलं पहिलं षटक आतापर्यंत चांगलं टाकलंय, परंतु येथे आता चौकार आलाय. धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. चौकारानं धावसंख्येला थोडासा आकार येताना दिसतोय. दुर्गेश करिता किरण भोईर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. जे दाते आम्हाला लाभलेले आहेत त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरसाठी आकर्षक ट्रॉफीज नितीन वेखंडे वाफाळे यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार. अपील जोरदार आहे, परंतु पंच दर्शवतायत की बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे, त्याच्यानंतर बॉल पायावर आदळला होता, त्यामुळेच अपील फेटाळलं गेलंय. एक धाव येथे मिळते. योगेशनं बऱ्याचदा प्रयत्न केलाय स्विच हिट खेळण्याचा, परंतु फारसं यश मिळालेलं नाही. गोलंदाजी चांगली झाली आहे आतापर्यंत दोन्ही षटकांमध्ये. धावसंख्या 14. 2 ओवर 14 रन, 2 विकेट, 9 पर खेल रहे योगेश. 8 गेंदों का सामना किया है पप्पू, नए बैटर 0 पर खेल रहे. 1 गेंद का सामना किया है दुर्गेश. 1 ओवर 7 रन, 1 विकेट. पावर प्ले में अजय 14. मेरे ख्याल से पावर प्ले में बेंचमार्क 10 रन का एटलीस्ट होना जरूरी है, और उसका एक सीधा हिसाब ये है कि एक बड़ा स्ट्रोक हर ओवर पावर प्ले में आना चाहिए. अगर हम देखें इस वक्त तो कोई 6 नहीं आया है, और जहां तक चौके की बात है वो मिसफील्ड पर आया हुआ है. तो बहुत सारा काम संघर्ष समता नगर को करना है. काहीतरी वेगळं आता करावंच लागणार आहे फलंदाजांना धावांचा वेग वाढवण्यासाठी. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजेच वेळ जरूर आहे त्यांच्याकडे, परंतु पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा आलेल्या नाहीत. प्रत्येकी 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे देखील आपण बघितलंय की बऱ्याचदा ग्राउंडेड फटके आलेले आहेत. या अगोदरच्या सामन्यांमध्ये देखील खूप क्लासिक चौकार पाहायला मिळालेले आहेत. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. गोलंदाजीसाठी प्रतीक ठाकरे, आणि नुकतीच परेश भोईर यांनी आम्हाला माहिती दिली की आज प्रतीक ठाकरेचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्याला हार्दिक शुभेच्छा असतील. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याची राहिली. फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. यानंतरचा सामना असेल जय हनुमान दिनकरपाडा विरुद्ध गावदेवी सापे. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, परंतु खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. लाईन जज करता आलेली नाही. योगेश दोंदेला नावाप्रमाणे आतापर्यंत खेळ झालेला नाहीये. नावलौकिकाला साजेशी कामगिरी योगेशकडून होताना पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. संत गतीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. प्रतीकचं हे दुसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा बॉल. यावेळेला जोरदार ड्राईव्ह बॉल चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला फील्डर तेथे उपस्थित आहे, त्याच्यामुळे जास्त धावा तर मिळणार नाहीत. फक्त 1 धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली. संघर्ष समतानगर संघाची 2/15. फुल टॉस बॉल थी. देखिए, बर्थडे बॉय ने कहा है मैं विकेट लेकर आपको रिटर्न गिफ्ट तब दूंगा जब आप ये मैच के बाद मेरा बर्थडे केक काटेंगे, तो आपका भी फायदा होगा, मेरा भी फायदा होगा. चांगली नियंत्रित गोलंदाजी.
वेग देखील चांगला आहे, लांबलचक असं बॉलिंग रनअप आहे आणि चांगली स्मूथ बॉलिंग ॲक्शन. सुरेख बॉल, अफलातून बॉल होता हा, अगदी खोलवर टप्पा. आणि हाच प्रयत्न राहिला आहे की आउटसाइड ऑफ गोलंदाजी करायची आहे, जास्त काही एक्स्ट्रा प्रयोग केले जात नाहीत. कोई भी बैटर का नेचुरल इंस्टिंक्ट ऑन साइड पर खेलने का रहता है, और जब उसको ऑफ साइड पर आप टेस्ट करते हो तो थोड़ा सा तिलमिला भी जाता है. और यहाँ पर वो तिलमिलाहट वाली गेंद थी, ऐसा मुझे लगा. फुलर लेंथ की, विकेट कीपर के हाथ में सेटल हुई. खरं तर कव्हर्समध्ये जास्त खेळण्याचा प्रयत्न झालेला देखील नाही. बघा पुन्हा एकदा ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलंय, बॉल चाललाय मिड विकेट रिजनमध्ये, स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय, चांगली कमिटमेंट, एक धाव मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, शरीराचा वेध घेतला होता चेंडूनं, लेग बायच्या रूपात आली आहे धाव. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे, प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. नहीं, और काफी लेग बाइज के रन हम देख रहे हैं, यानी कि कनेक्ट नहीं कर पा रहे हैं. बल्ले पे बॉल लेना ये कला है, और वो दिखानी होगी संघर्ष समतानगर को. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता समतानगर टीमला. मिस टाइम फटका, लीडिंग एज बॉल हवेत आहे, फिल्डर थोडासा दूर राहिलाय. कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर नव्हता तिकडे शॉर्ट कव्हर किंवा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, नाहीतर हा झेल पाहायला मिळाला असता. भरपूर स्ट्रगल सुरू आहे योगेश धोंदेचं. पप्पू देखील स्ट्रगल करताना दिसलाय. रोशन आणि रुपेश हे दोन फलंदाज बाद झालेत. रुपेशने काही प्रॉमिसिंग फटके जरूर खेळले होते, असं वाटत होतं की तो एक चांगली इनिंग्स खेळेल, मात्र नाही, फक्त 3 धावा बनवून तो बाद झाला. धावसंख्या 17, तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर. पुढील सामन्याच्या टॉसकरिता यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. जय हनुमान दिनकरपाडा विरुद्ध गावदेवी सापे असा पुढचा सामना असेल. ओ वाईड यॉर्कर, हा बॉल मात्र काढलाय गॅपमधून, तिकडे जातोय असं वाटतंय, परंतु फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मॅनला फक्त 1 धाव मिळेल आणि याचबरोबर हे षटक देखील झालंय समाप्त. प्रतीकचा एक जबरदस्त स्पेल समाप्त झालाय. विकेट मिळाली नाही, परंतु खूप किफायतशीर गोलंदाजी त्याने केली आहे, इकॉनॉमिकल गोलंदाजी. धावसंख्या 18. अजय, कई बार ऐसा होता है आपको विकेट नहीं मिलते, लेकिन जो एक छोर से आप दबाव बनाते हैं उसका फायदा दूसरे छोर के गेंदबाज को मिल जाता है. और यहाँ पर प्रतीक ने जो गेंदबाजी की है, आज बर्थडे है इसलिए मैं पसीना कम बहाऊंगा ऐसी बात नहीं. आज बर्थडे है तो क्या हुआ, लेकिन मैं क्रिकेटर पहले हूँ, बर्थडे तो बाद में भी मनाया जाएगा. और जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है, काबिल तारीफ. विकेट मिलना नहीं मिलना ये अलग बात है. तो इस वक्त मौजूदा स्थिति ये है कि स्कोर है 17, 2 विकेट के नुकसान पर. योगेश धोंदे यहाँ पर इस वक्त 11 बॉल 11 की पारी खेल रहे हैं, उनको अपना स्ट्राइक रेट बढ़ाना होगा. अजय, एक और सवाल जरूर, क्योंकि मॉडर्न डे क्रिकेट की बात है, सीमित ओवरों के क्रिकेट में 100 का स्ट्राइक रेट ये मेरे ख्याल से साधारण माना जाएगा. 125, 140, 150 का स्ट्राइक रेट अगर आप है तो मेरे ख्याल से आप टीम का भी फायदा कर रहे हैं और अपना बायोडेटा भी सुधार रहे हैं. हो बरोबर आहे. मला वाटतं 5-5 ओव्हरचे सामने जर तुम्ही खेळता तर किमान 150चा स्ट्राईक रेट असणं गरजेचं आहे. 150च्या स्ट्राईक रेटनं 5 ओव्हर्समध्ये 45 धावा होऊ शकतात आणि त्यातल्या त्यात काही जर एक्स्ट्रा रन्स मिळाल्या तर 50चा आकडा तुम्हाला मिळतो आणि तो एक चांगला आकडा आहे. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर धाव मिळत होती, ती धाव नाकारली आहे योगेश धोंदेनं, कारण त्याला आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. बघायचं त्याचा कितपत फायदा होईल संघर्ष समतानगर टीमला. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय जय हनुमान दिनकरपाडा टीमचे कॅप्टन आणि गावदेवी सापे टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. गोलंदाजीसाठी अक्षय. स्विंग अँड मिस. अरे जे तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर सबमरीन डिलिव्हरी. हाँ, नहीं, वाकई में बॉल बहुत नीचे है. और ऑस्ट्रेलियन क्रिकेट में इसको एक टर्म रिची बैनो साहब ने दिया था, गोज अंडर द बैट, तो उन्होंने उसको मिक्स कर दिया, गोजेंडर, द ग्रेट रिची बैनो. और सबमरीन, यस, अगली बॉल इस बार ड्राइव कर दिया है और 1 रन. लेकिन कभी कभी ताज्जुब क्या हो जाता है कि सबमरीन की वजह से मुझे याद रखा जाता है, उसकी खुशी है, लेकिन कई और शब्द भी दिए, वो भी लोग याद रखे, ये मेरी उम्मीद रहेगी. एनीवेज, चर्चा जारी रहेगी. ते गरजेचं आहे. प्रत्येक कॉमेंटेटरनं काही ना काही वेगळं दिलेलं आहे या टेनिस क्रिकेट विश्वाला. विशेषतः आडव्या बॅटचा प्रहार केलाय, बॉल चाललाय आउटफील्डमध्ये, डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे, फक्त 1च धाव मिळते. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, पण आता या 5-5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये ते तसं घडेल असं वाटत नाहीये. स्ट्रोक सिलेक्शन वेरी इंपॉर्टेंट. लूज गेंदें आई हैं लेकिन उसके ऊपर 4-6 लगे नहीं है.
अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस ऐसा कहा गया है और वो अभिगम अब अपनाना होगा. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एक दाडव्या बॅटचा प्रहार हा थोडासा समोर चाललाय वाईड ऑफ डीप मिड विकेट. तिकडे देखील प्रोटेक्शन आहे. जेव्हा जेव्हा चांगले फटके आलेले आहेत आपण बघितलंय की डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन दिसलंय आणि त्यामुळेच फक्त सिंगलवरच समाधानी व्हावं लागलंय फलंदाजांना. चौकार षटकारांची उधळण करण्याची गरज आहे. ते मोठे फटके येत नाहीत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय जय महाराष्ट्र भोईरगाव संघाकडून. अक्षयचा हा बॉल खोलवर टप्प्याचा स्ट्रेट ड्राईव्ह. बॉलर बॅक पास ड्राईव्ह. स्ट्रेटिश लॉंग ऑफला देखील फिल्डर. पुन्हा मिळते सिंगल. फक्त आणि फक्त सिंगल्स येत आहेत या चौथ्या ओव्हरमध्ये. एक अच्छी बात यहाँ पर जय महाराष्ट्र भोईरगांव टीम ने ये की है कि बल्लेबाजों को अपना सर ऊपर नहीं उठाने दिया है. आप खेले इज्जत और एहतराम के साथ खेले. सिंगल ले डबल ले, एक मांगा तो 2 देंगे लेकिन 4 और 6 बिल्कुल नहीं देंगे. हवेत खेळलाय बॉल आणि तिथे फिल्डर पोहोचलाय. जबरदस्त कॅच. आउटस्टँडिंग कॅच टिपलाय फिल्डरनं. प्रतीक होता फलंदाज बाद आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे जय गणेश चषकामध्ये. आदरणीय रवींद्रजी विशे साहेब, विद्यमान सरपंच पडगा, त्यांच्या समवेत सन्माननीय अभिजित नागावेकर साहेब, विद्यमान उपसरपंच पडगा, माननीय श्री गुरुनाथजी जाधव साहेब, माजी सभापती पंचायत समिती भिवंडी, तिन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय गणेश वाफाळे असंघ तसेच SK ग्रुप संदीपजी काठोळे यांच्या माध्यमातून आदरणीय रवींद्र विशे साहेब, विद्यमान सरपंच पडगा, आदरणीय अभिजित नागावेकर उपसरपंच पडगा आणि माजी सभापती पंचायत समिती भिवंडी गुरुनाथजी जाधव साहेब, आपलं पुनश्च सहर्ष स्वागत. चार ओवरों का इस वक्त खेल समाप्त. 21 पे 3 छोटा स्कोर है. योगेश दोंदे 13 पर आउट हुए. अजय देखिए एक और बल्लेबाज आज 13 पर आउट हो रहा है. 13 पर जो हाराकीरी हमने देखी और लगातार 2 मैचेस में हमने 13 का कुछ करना होगा. क्रिकेटच्या खेळामध्ये आहेच. यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केलाय बॉल. तेवढा कन्व्हिन्सिंग फटका वाटत नाहीये. समोर फिल्डर तिकडे पोहोचतील बॉलवर. फक्त एकच धाव मिळणार आहे. शेवटचं षटक सुरू झालंय. फक्त 22 धावा फलकावर. संघर्ष 11 समतानगर खरं तर चांगला संघ आहे. बरेचसे अनुभवी खेळाडू देखील आहेत, परंतु तशी कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजांचं विशेष कौतुक असेल, कारण फारच नियंत्रित गोलंदाजी दाखवली आहे जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या गोलंदाजांनी. अक्रॉस द लाईन बॉल ट्रॅव्हल होतोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा फारसा काही प्रयत्न होणार नाहीये, कारण संधीच मिळत नाहीये. बंटीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. बंटी आणि पप्पू ही जोडी आता खेळपट्टीवर. 13 धावा किंवा 100ला 13 कमी 87. त्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट में डेविल्स नंबर म्हटलं जाते हैं. वो लोग उसको अशुभ मानते हैं. ये अलग बात है कि 1987 का वर्ल्ड कप उन्होंने जीता था. यावेळेला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून फिल्डर दूर दिसतोय आणि बॉल निघून जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. कधी होणार नाही कुणी त्याला वर चढे. झाले ना कधी होणार नाही कुणी त्याला वर चढे. यो वापालेवाला संदीप दादा सारे. टाइमिंग अच्छी थी. देर सवेरी क्यों न हो, आते हुए रनों का स्वागत किया जाएगा. अगर इसको 35 तक ले जाए या 40 तक ले जाए तो लड़ने की थोड़ी ताकत मिलेगी. देखिए गेंदबाज रन तभी बचा पाएंगे जब बचाने के लिए बोर्ड पर रन होंगे. इस वक्त स्कोरबोर्ड का प्रेशर जो है ये बल्लेबाजी करने वाली टीम समता नगर की संघर्ष 11 पर दिखाई दे रहा है. सुरेख बॉल. यावेळेला बीट केलंय. विकेट कीपर थोडासा फंबल करताना दिसलाय. त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. धाव पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा आलेला नाही, म्हणजेच झेल ड्रॉप. मेरे ख्याल से स्कोर अभी भी कंट्रोल में है. इसके पहले वाला मैच भी हमने लो स्कोरिंग देखा और ये मैच में भी लगभग वही स्कोर हम देख रहे हैं. 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स.
आता मात्र एक मोठा फटका येतोय. डीप स्क्वेअर लेगला थोडासा समोर फिल्डर आहे, परंतु कॅच ड्रॉप. जजमेंट तर चांगलं होतं, पण सुरक्षित हातांची जोडी दाखवता आलेली नाही. 2 धावा मिळतील. शेवटचा बॉल बाकी आहे. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या फक्त 30 वर जाऊन पोहोचली आहे. भाविक ने वहां पर कैच लेने का प्रयास किया. स्कायर्स जो कहा जाता है आसान नहीं होते, चाहे दुधिया रोशनी में हो या दिन की रोशनी में. इसके लिए प्रैक्टिस बहुत जरूरी है. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बंटी. लोकल टॉस टर्न केलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून फिल्डर पोहोचतोय बॉलवर. फंबलिंग. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघतायत आणि 2 धावा देखील मिळतील. आणि याचबरोबर डावाची सांगता होत असताना अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या गोलंदाजांकडून फक्त 32 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. संघर्ष समतानगर संघाला संघर्षच करत राहिले शेवटपर्यंत फलंदाज. जास्त काही त्यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही आणि 5 ओव्हर्समध्ये फक्त 33 धावांचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्याकरिता जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. आजचा हा तिसरा सामना आहे, तिसरा दिवस देखील आहे. आपण एन्जॉय करतोय जय गणेश चषक वाफाळे 2025. सध्या व्यासपीठावर सन्माननीय रवींद्र विशे साहेब, विद्यमान सरपंच पडगा, तसेच विद्यमान उपसरपंच माजी उपसरपंच पडगा अभिषेक नागावेकरजी आणि माजी उपसभापती भिवंडी पंचायत समिती गुरुनाथजी जाधव, या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. आपण टॉससाठी जाणार आहोत. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या के स्क्वेअर आणि एस के कंपनी टॉस बॉक्समध्ये यावं. तिसऱ्या दिवसातील हा चौथा सामना, ज्याची नाणेफेक आपण आमच्या पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये करणार आहोत. एका बाजूला जय हनुमान दिनकरपाडा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी सापे. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. टॉस कॉइन पडग्याचा हा विश्वचषक आहे आणि तेच आपण टॉसवर देखील पाहतोय. वर्ल्ड कप ऑफ पीटीसी. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यासाठी आलेली आहे, अर्थातच संदीपजी काठोळे साहेब यांची प्रतिमा आहे. दिनकरपाडा टीमच्या कॅप्टनने कॉल दिलाय. वर्ल्ड कप ऑफ पीटीसी राईट कॉल होता. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देणार आहोत संकेत निरंजन यांच्याकडून देण्यात आलेलं शीतपेय आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. थम्स अप आज कुछ तूफानी करते है. तिन्ही मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच सर. आपल्याला विनंती असेल आता पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा आपण जरूर करणार आहोत. जय हनुमान दिनकरपाडा संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? गोलंदाजी. अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात, परंतु जय गणेश चषक वाफाळ्याची ही जी स्पर्धा आहे अतिशय भव्य दिव्य असते आणि आता वर्ल्ड कप ऑफ पीटीसी आपण बघतोय. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आणि काय सांगाल? नक्कीच वाफाले गावातील रुपेश समरे आणि सुदर्शन भाऊ आम्हाला त्यांच्या दरवर्षी नियोजन करतात, तेव्हा आम्हाला खेळायला संधी देतात. आणि यावर्षीचं नियोजन तर अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्यासाठी त्यांनी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. गावदेवी सापे संघ टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे. साधारणतः काय माइंडसेट असणार आहे बॅटिंग करत असताना आणि स्पर्धेविषयी काय वाटतंय? काही नाही तर 50-60 बनवायचा प्रयत्न करू, कारण की आमचं मेन बॅट्समॅन नाहीत, त्यासाठी काय रणनीती असेल ते आम्ही ग्राउंड बघू. स्पर्धा तर एक नंबर आहे वाफाले गावाची आणि पहिल्यांदा असं बघतो कंपल्सरी 5 ओव्हर अशी लास्ट मॅचपर्यंत 5 ओव्हर खेळवणं काही सोपं नाही आणि परफेक्ट टुर्नामेंट असं मला वाटतं. निश्चितच अतिशय शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा आहे. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकलाय दिनकरपाडा टीमच्या कॅप्टननं. त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. ऐकूयात आता कॉमेंट्री बॉक्समधून योगी पाटील आणि आदित्य जाधव यांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय गरत. जरूर आपण पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. जे नुकतीच ग्रामपंचायत पडग्यामध्ये ज्यांची सरपंच पदाची नियुक्ती झालेली आहे, सर्वांचे लाडके सन्माननीय रवींद्र विशे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विशे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या आणि या स्पर्धेचे जनक सन्माननीय संदीपजी काठोले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्रजी विशे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करावं. एक चांगली व्यक्तिमत्व आहे समाजामध्ये
चांगलं लौकिक नाव आहे रवींद्रजी विशे साहेब यांना आपण या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतो. विद्यमान ग्रामपंचायत पडगेचे सरपंच आहेत. तदनंतर माजी उपसभापती भिवंडी पंचायत समितीचे सन्मानित गुरुनाजी जाधव साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. आणि या सन्मानी नितीनजी वेखंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित संपन्न करा. भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय गुरुनाजी जाधव, संदीपजी काटोले आणि नितीनजी वेखंडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तुम्ही पाहता जय गणेश चषक वाफाले 2025 अतिशय सुंदर अद्भुत स्पर्धा आपण पाहतोय. अभिमानाची सन्मानाची स्पर्धा, सातत्य टिकून ठेवणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. पुढील सन्मान पडके ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय अभिषेकजी नागावेकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तर सुदर्शनजी काटोले यांना विनंती करतोय, जे या स्पर्धेचे जनक संदीपजी काटोले यांचे छोटे बंधुराज आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. अनेक स्पर्धा मित्रांनो येत असतात, परंतु ते कधी गायब होतात हे आपल्याला सुद्धा कळत असतं. परंतु या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर एक परंपरा सुरू ठेवलेली आहे जय गणेश चषकाची वाफाले संघाने. आणि अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. आणि सुट्टीला पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातात आदित्य जाधव. आदित्य लक्ष जर पाहिलं तर फक्त 33 धावांचा आहे, परंतु त्या लक्षाचा पाठला करत असताना या ठिकाणी सलामीची जोडी ऋषिकेश भोईर आणि त्याच्या सुट्टीला दुर्गेश भोईर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र मार्गस्थ आणि एक धाव फलकावरती लागली गेली. फटका चांगला अगदी शॉर्ट मिडअपच्या डोक्यावरून आय थिंक चेंडू चला वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सारेच्या आईवर पुढे जय बापालेवाला संदीप दादा सारेच्या आईवर पुढे सारेच्या आईवर पुढे धन्यवाद डीजे। देखिए किस तरह से शॉट्स को खिला था, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के ऊपर से गेंद चली गई थी 4 रन के लिए। क्लासिकल स्ट्रोक बाय हो फुलटॉस ऑन साईडला भिडकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. जबरदस्त फटकारी आहे, चांगली बॅटिंग सध्या करतो दुर्गेश भोईर. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालं. 6 धावांसाठी षटकार. सुदर्शन काटोले हाय ऑलराउंडर। देखिए तीसरे अंपायर की इस वक्त मांग की है बीमर के लिए। हमारे तीसरे अंपायर आपको कंट्रोल रूम में आना है। कारण प्रत्येक इनिंगसाठी फर इनिंगसाठी एक DRS ची जरूर तुम्हाला संधी मिळेल ओनली बीमर साठी. दरम्यान या ठिकाणी आंबे ग्रामपंचायती माजी उपसरपंच सन्मानित सुभाजी दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थर्ड अंपायर आपण टीव्ही कंट्रोल मध्ये यायचं आहे. वेलकम सुभाजी दलवी साहेब, जे आमनेपाडीचे ग्रामपंचायती माजी उपसरपंच आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत जय गणेश चषक वाफाले च्या स्पर्धेमध्ये. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. क्या चेंडू फेअर आहे की अनफेअर, परंतु षटकार जरूर आलाय. चांगली सुरुवात दुर्गेश भोईरच्या वतीने आपण पाहत आहोत. 2 चेंडू त्याने फेस केले. एका चेंडूवरती पहिला सुंदर एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला, चौकार त्याने वसूल केला. आणि दुसऱ्या चेंडूवरती फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आणि चेंडूला मात्र पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. गोकुळ पाणी सर सध्या आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. जरूर तिथे मात्र पाणीशी करतायत की चेंडूची हाताने अगदी कमरेच्या वर आहे की खाली आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय बीमर नो बॉल, म्हणजे पुढील चेंडू असेल फिरीट. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतोय. फ्री चेंडूवरती ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त अट्रॅक्शन शॉट मिडवे गेटला. चांगली फेकी सुद्धा झाली होती, परंतु एक धाव मात्र इथे रोखू शकला नाही. आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या बिन गडी बाद 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिस्की सिंगल वहां पर पूरा किया है। थ्री पर केवल आप रन आउट हो सकते थे और चांस बना था कहीं ना कहीं संघर्ष समता नगर टीम के लिए। बहुत आसानी से थ्रो किया था, लेकिन कहीं ना कहीं भीमसेन की गलती और 1 रन पूरा करते हुए खेल की शुरुआत। इस बार ड्राइव करते हुए, लेकिन मिड ऑफ पर बढ़िया फील्डिंग, कोई भी रन नहीं, एक अच्छी गेंद समाप्त होती हुई, लगभग ब्लॉक होल में रखा था इस बार बैट्समैन ऋषिकेश को।
हो एक्झॅक्टली ऋषिकेचा आपण जर विचार केला तर मात्र थोडंसं सासपट होतोय कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही धाव आपल्याला मात्र पाहायला मिळाली नाहीये. ओपन करने के लिए आए थे, अभी तक 3 डॉट गेंदें खेली है उन्होंने. फुल टॉस गेंद थी, ऑन साइड में खेल दिया, गेंद जारी इस वक्त डीप स्क्वायर लेग के बाहर 4 रन के लिए. कॅप्टन सुदर्शन काटोले हाय त्यांच्या आतिषबाजीला मात्र या ठिकाणी या पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. जरूर भुईगावची अर्णव बिअर बार रेस्टॉरंटचे प्रोपरायटर सन्माननीय किरणजी भुईर आणि युवा उद्योजक जयजी चौधरी यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचा मी मनापासून या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. एक ओवर की समाप्ति के बाद 17 रन बिना किसी नुकसान पर एक छोटे टोटल का इस वक्त पीछा करती हुई जय महाराष्ट्र भोईरगांव जीतने के लिए अब यहाँ से बची हुई ओवरों में 16 रनों की जरूरत. 24 गेंदे 16 रन और दूसरी ओवर करने के लिए अनीश जाधव आते हुए. ये भी एक लेग स्पिन गेंदबाज है. परंतु आदित्य आपण जर पीटीसीचा इतिहास जर पाहिला तर मागील 8 ते 9 वर्षांचा आपण जर पाठीमागे जर गेलो तर मात्र कुठेतरी संघर्ष स्पोर्ट संपताना जो संघ आपण पाहायचो तो सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत नाही. याचं कारण एक्झॅक्टली कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव आहे. जे यंगस्टर खेळाडू आहेत मात्र कुठेतरी एक कमी घडतायत समतानगर गावामध्ये आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी योगेश दोंदे तर मात्र हवं तसा खेळाडू या गावामध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळाला नाहीये. परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये संघ सहभाग घेतोय. एक चांगली बाब आहे इथे मात्र पुन्हा मिसफिल्ड आणि एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं गेलं आणि या सामन्यावरती कुठेतरी पूर्णपणे वर्चस्व आपल्याला जय महाराष्ट्र बोरगाव संघाचं पाहायला मिळतोय. यस, एक समय में संघर्ष समतानगर एक बहुत बड़ा नाम था पड़गा टेनिस क्रिकेट में, लेकिन अब उस तरह की बल्लेबाजी गेंदबाजी हम नहीं देख रहे क्योंकि यंग स्टार खिलाड़ी का अब भरमार हो चुका है. हालांकि इस टीम को पूरी तरह से भीमसेन योगेश दोंदे लीड करते हुए, लेकिन कहीं ना कहीं स्ट्रगल करती भी पिछले कुछ सीजन से समतानगर. ऑफ स्टंप के बाहर रखा था, शॉट वाइड एंड पनिश, गेंद जारी है स्क्वायर ऑफ द विकेट, 4 रन. जरूर या स्पर्धेची जनक सन्मानित संदीपजी काटोळे साहेबांचं गुणगान करणारे संगीत आपण पाहतो. परंतु या ठिकाणी जे सध्या गुणगान करणारे बॅटिंग सादर करतोय मिस्टर दुर्गेश भोईर आणि खास करून चेंडूच्या मुठीवरती आज खेळ सादर करतोय. जसा चेंडू होतोय त्या दिशेने मात्र तो फटका एक्झिक्यूट करतोय, जबरदस्त खेळ सादर करतोय. इथे मात्र बाद शफल झाला, फटका अभेद केला, मिड विकेटला आय थिंक फिल्डर तैनात आहेत आणि जलबाच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद झाला दुर्गेश आणि पहिला धक्का लागला टीम जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. पहला विकेट का पतन होता हुआ दुर्गेश भुईर के रूप में. छोटी गेंद थी, ऑफ स्टंप के बाद शफल हुए थे और ऑन साइड में पुल करने की कोशिश की थी, लेकिन मिड विकेट पर रोशन भुईर के रूप में प्रोटेक्शन मौजूद था और पहला विकेट गिरता हुआ है. देखिए किस तरह से बहुत ज्यादा शफल हुए थे बैट्समैन, एलिवेशन नहीं बना था शॉट्स के पीछे, टाइमिंग उतना प्रॉपर नहीं था और यही कारण था दुर्गेश भुईर आउट होते हुए. आउट होने से पहले अपनी टीम के लिए कुल मिलाकर 17 रनों का योगदान दिया है. हो आणि इथे मात्र पाहू शकाल की केतन मागेला आता पुढे पाठवलंय. क्या बात आहे, रणनीतीमध्ये थोडासा बदल पाहतोय. पंचांचा वाईटचा इशारा, तिथे धाव तिथे मात्र जोडली गेली कारण केतनचा आपण जर खेळले पाहिजे तर गोलंदाज म्हणून त्याची या संघामध्ये वरही आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी त्याला थोडंसं प्रमोशन दिलं गेलं कारण स्थिती चांगली आहे, मजबूत आहे. हो इथे मात्र पहा फुल्लर लेंथ थोडासा फ्लाईट दिला चेंडूला आणि चेंडू पडले तर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र टर्न झाला आणि अखेर डॉट चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर, एक गडी बाद 24 आणि विजयासाठी आता मात्र फक्त या ठिकाणी अजूनही 9 धावांची आवश्यकता. थोडासा एकतर्फा सामना पाहतोय तिथे आपण या मॅचचा आपण विचार केला तर. यस, पिछला मैच और ये मैच हम लगभग एक तरफा देखते हुए, जिस तरह से सापी का मैच जो हुआ था, हालांकि पहला मुकाबला आज की तीसरे दिन का अच्छा हुआ था. एनसीसी बोरीवली और तक्षवी विकी स्पोर्ट्स कुक्से के बीच में. इस बीच 4 रन बनते हुए स्कोर कार्ड पर 28 पर जाता हुआ स्कोर चौकी की मदद के साथ. केतन इस वक्त बाजू को खोलते हुए अपने रूम दिया था बैट्समैन को. देखिए रिप्ले में किस तरह से शॉट्स को खेला था बैट्समैन ने.
लेग स्पिन गेंदबाजी हो रही है और ऑफ स्टंप के लगातार बाहर गेंदों को निकाल रहे हैं और उसका लाभ कहीं ना कहीं बैट्समैन उठाते हुए इनफील्ड को क्लियर करते हुए। आणि केतन सांगतो की तुम्ही माझ्या क्रमांकामध्ये बदल करू शकता कारण मी सुद्धा बॅटिंग करू शकतोय. या अनुषंगाने मात्र तो खेळ तिथे सादर करतोय. धावसंख्या चौकाराच्या साह्यानं 28 धावा त्या फलकावरती लागल्या गेल्या. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. प्रत्येक दिवसामध्ये आपण 8 सामने कव्हर करतोय कारण प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये एकूण 10 संघांना खेळण्याची संधी निर्माण करून दिली. एक जबरदस्त या स्पर्धेचं आपण नियोजन पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा मार्ग अनिश हो हुकण्याचा प्रयत्न चांगला कनेक्शन चेंडू चालला फाईन लेगकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. केतन मागेने चेंडूला पुन्हा पाठवलाय पाठीमागे आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा दुसरा चौकार. SK ग्रुपची ठाणे जिल्ह्यामध्ये भारी ती आघाडी. आमची रस्त्यानं फिरते गाडी आमच्या गाडीचं नाव आहे ऑडी. आमची रस्त्यानं फिरते गाडीनं आमच्या गाडीचं नाव आहे. थँक्यू डीजे चौकाराच्या साह्याने स्कोअर लेवल जेवढा धाबा पहिल्या इनिंग मध्ये पहिले आपण समतानगर संघाने जोडले तर तेवढाच धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या जय महाराष्ट्र बोरगाव संघाने. आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 18 चेंडूंमध्ये एका धावेची गरज. देखिए जिस तरह से पिछले मैच में भी जय गणेश वाफाले का टाइम इस वक्त बचाते हुए सभी टीमें, हालांकि पहला मैच को अगर छोड़ दिया जाए तो फिर सापे बनाम भादा ने जो मुकाबला हुआ था उसमें भी तीसरे ओवर में मैच खत्म हुआ था और इस मैच को भी खत्म करने के लिए अब तीसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ भीमसेन को कंटिन्यू किया है. कहीं ना कहीं अब समय बचता हुआ आज के दिन में एक तरफे मैचेस हम देख रहे हैं. इसके साथ इस मैच को जीत लिया है जय महाराष्ट्र भोईर गाव ने. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक संघर्ष स्पोर्ट्स समतानगर. निश्चितपणे संघर्ष समतानगर संघाला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि दररोज त्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून चांगली खेळाची आपण अपेक्षा करूया. आणि अखेर या ठिकाणी खूप मोठा विजय संपादित केलेला आहे टीम जय महाराष्ट्र भोईरगाव संघाने. आणि या सामन्यातील देऊया आपण सामनावीर पुरस्कार ज्यांनी गोलंदाजी करत असताना एका षटकाचा स्पेल हाताळला. त्या स्पेलमध्ये 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट्स प्राप्त केल्या आणि धावांचा पाठला करत असताना वैयक्तिक 17 धावाचं योगदान दिलं. त्यामध्ये 1 षटकार 2 चौकाराचा समाविष्ट आणि तो खेळाडू आहे मिस्टर वॉल ऑफ भोईरगाव मिस्टर दुर्गेश भोईर. दरम्यान या ठिकाणी पाहुण्यांचा शुभागमन झालेला शिवाजी भोईर आणि त्यांच्या सोबतीला दलेपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय रमेशजी गवाळे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आणि या ग्रामपंचायत पडगेचे विद्यमान सरपंच रवींद्रजी विशी साहेब